राज्यभरात एफडीएची धडक कारवाई सुरू आहे। पुण्यातल्या मंचर दूध भेसळ प्रकरणात 6 आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर 7 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान संभाजीनगरच्या फुलंब्रीत सिद्धेश्वर दूध डेअरीवरती एफडीएच्या धाडी 3500 लिटर संशयित दूध आणि दूध पावडर जप्त करण्यात आली। 1,32,000 रुपयांचं दूध नष्ट करून सिद्धेश्वर आणि शिवकृपा डेअरीला टाळं ठोकण्यात आलंय। या प्रकरणाचा पुढील तपास एफडीए आणि पोलीस करतायत। दरम्यान भेसळखोरांवर कारवाईवर बोलताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत मोठी माहिती दिली आहे। विद्यमान कायद्यात दोषींना 1,00,000 रुपयांपर्यंत दंड आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यूदंडाचीही तरतूद असल्याचं ते म्हणाले। मात्र या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची कबुली त्यांनी दिली आहे। त्यांना सांगवी या ठिकाणी जी तुपाच्या कारखान्यावर जी धाड टाकली त्यात 8 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते। त्याच्या तपासणीअंती एकूण 6 नमुने अप्रमाणित त्या ठिकाणी आलेत आणि त्या म्हणून सदरच्या कंपनी विरोधात त्या ठिकाणी कलम 27 अन्वये त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आलेली आहे। कायदा कडक करण्याच्या संदर्भात जी काही आपण सूचना केली, कायदे तसे आहेत ते सुद्धा खूप कडक आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नसल्यामुळे किंवा होण्यात दिरंगाई होत असल्यामुळे किंवा लॅबच्या अडचणींमुळे त्या ठिकाणी निश्चित त्याचं 27C प्रमाणे त्याला 1,00,000 ते मृत्यूदंडापर्यंतची शिक्षेची तरतूद त्याच्यात आहे, त्याप्रमाणे लागू केली जाईल।